नमस्कार, मी प्रतिकेश पाटील. आपण पाहतात महाटॉक्स. 500 वर्षानंतर जे आहे त्यात अयोध्येमध्ये आहे ते राम मंदिराचे प्राणप्रतिष्ठान करण्यात आले. याच पार्श्वभूमीवरती आहे ते संपूर्ण भारतभर जे आहे ते राममय जल्लोष साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवरती वडा येथील राम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ती नागरिकांची गर्दी झाली होती. या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत त्यात वड्यातील राम मंदिर ट्रस्टी. सर, नेमकं सर्वात आधी काय सांगाल की आज अयोध्येमध्ये रामाचं 500 वर्षानंतर ते प्राणप्रतिष्ठान होतं, त्याबद्दल नेमकी तुमची भावना काय आणि काय सांगाल सर? राम जन्मभूमी अयोध्या इथे रामाची पुनर्प्रतिष्ठा जी होत आहे ते भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या एक कितीतरी शतकांचा तुम्ही म्हटलं 500 वर्षाचं 5-7 शतकाचं एक स्वप्नपूर्ती आहे. अनेक दिवसापासून लोकांच्या मनात आज तुम्ही बघता भारतात सगळीकडे रामभक्त आहेत. राम नाम म्हणा, रामनामा जप म्हणा, ही एक ऊर्जा देणारी एक शक्ती आहे. अशी ते रामाचे पूजा, रामाचे भक्ती सगळीकडे सर्वत्र घडत आहे. रामनवमीला पण आम्ही इकडे बघतो लोक अति उत्साहाने अति प्रेमाने इकडे भक्तीने येऊन इकडे सगळे रामनवमीचा उत्सव साजरा करतात. तशी भक्ती सगळीकडे आहे. पण आज एक अनेक वर्षाचा अनेक शतकाचा अनेक वर्षाचे स्वप्न जे होते आमच्या मनात सगळ्यांचे, आमची एक रामाला पुनर्प्रतिष्ठापित करून त्याच्या जन्मभूमीमध्ये आम्हाला तिकडे जाऊन त्याची प्रार्थना करायची, पूजा करायची एक आम्हाला संधी मिळावी. ती संधी याच्यानंतर आम्हाला मिळणार आहे. ती एक स्वप्नपूर्ती आहे. नक्कीच सर. आणि आज मोठ्या प्रमाणात जे भक्तजन आले होते, किती भक्तजन आज आले होते रामाचं दर्शन आणि अजून किती येत आहेत, काय सांगाल? आज असे आम्ही काउंट केलेलं नाही आहे, असं आपलं मोजलेलं नाही आहे. जवळजवळ 4-5 हजार लोक सकाळपासून येत आहेत. अजून म्हणजे 5-6 हजार लोक संध्याकाळपर्यंत येतील अशी अपेक्षा आहे. आज संध्याकाळी मी 6 वाजता रथोत्सव ठेवलेला आहे. त्या रथोत्सवाला सहभागी व्हायला अनेक लोकांनी त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे. तो रथोत्सव इकडून निघून दादर टीटी होऊन सायन मार्गे सायन किंग सर्कल करून तो परत येणार आहे. तिकडे पण असं जवळजवळ 10 ते 15 हजार लोकांचं आज एकत्र येणं हे आज झालेलं आहे. आज एवढे लोक इकडे आलेले आहेत. सर, जसं की मगाशी म्हणालात की अभिषेक करण्यासाठी ते 9 नद्यांचं जे पाणी आणण्यात त्याचं नेमकं महत्त्व काय आणि आज कशा प्रकारे अभिषेक करण्यात आला ते काय सांगाल? रामाचं एक संख्या म्हणजे 9 कारण राम नवमीला जन्म झाला. तर 9 नद्यांचं पाणी आणून आणि त्याची जी आमच्या महाराष्ट्राच्या 9 नद्यांचं पाणी आणून अभिषेक करावा ही इच्छा आमच्या मनात कधीपासून होती. कारण हेच जे स्थान आहे राम मंदिर वडाळा, ह्याला महाराष्ट्राची अयोध्या असे संबोधित केलं जातं. त्या 9 नद्यांचं पाणी आणून आम्ही दूध, साखर, दही असं पंचामृताचा अभिषेक करून त्याच्यानंतर ह्या 9 नद्यांचा अभिषेक करून रामाला पावन ते तीर्थ आम्हाला सगळ्यांना म्हणजे 9 नद्यांचं तीर्थ आज सगळ्यांना वाटता आलं आम्हाला. ही एक त्याच्या मागची कल्पना होती. नक्की सर. जर आज पाहिलात तर आज मोठ्या प्रमाणात जे रामनवमी आहे ती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि इथे जेव्हा नागरिक सुद्धा येत आहेत तर नेमकी आता हा 22 तारीख आहे तो सण म्हणजे कसा साजरा पुढे केला जाईल किंवा कसा असेल तुमचं नेमकं मत काय आणि काय सांगा? हा प्रतिष्ठापन दिवसाचा एक वार्षिक प्रोग्राम होणार आहे, वार्षिक कार्यक्रम होणार आहे. हाच जल्लोष हाच उत्साह दरवर्षी लोक दाखवणार संबंध भारतात. आणि संबंध भारतात ते प्रतीक्षा करत असणार लोक की 22 जानेवारी म्हणण्यापेक्षा आजची जी हिंदू पंचांगाप्रमाणे जी तिथी येते त्या तिथीला सगळ्यांची प्रतीक्षा असेल की दरवर्षी राम जन्म प्रतिष्ठा उत्सव दरवर्षी साजरा केला जावा आणि सगळ्यांची त्याच्यात सगळे भारतीय त्याच्यात उत्साहाने सहभाग होतील. नक्की सर. याआधी सुद्धा राम मंदिर नव्हतं त्यावेळेस तुमची कशी भावना होती आणि आताची भावना नेमकी तुमची कशी आहे, काय सांगणार प्रेक्षकांना? राम जन्मभूमीला रामलल्लाला हक्काचं स्थान मिळावं असं आमची सगळ्यांची इच्छा होती. कारण राम जन्मभूमीला जाऊन माथा टेकून तिकडे रामाचा आशीर्वाद घेणं, तिकडे तीर्थप्रसाद रामाचा घेणं हे सगळ्या म्हणजे गेल्या कितीतरी पिढीचं स्वप्न होतं. ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. आणि हीच भावना सगळीकडे आहे. आम्हाला आमच्या रामाला एक हक्काची बालरामाला रामलल्लाला त्याच्या हक्काचं स्थान मिळालेलं आहे. ही एक स्वप्नपूर्तीचं भावना आहे. ही एक भावना सगळीकडे पसरलेली आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केलं. जर आपण पाहिलात तर जर ते वडाळा राम मंदिरचे आहे ते मोठ्याच्या मोठ्या लांगा लागलेले सकाळपासून जे आहे ते 4 ते 5 हजार नागरिकांनी भाविकांनी दर्शन घेतलं आणि यानंतर संध्याकाळपर्यंत सुद्धा अजून 2 ते 3 हजार नागरिक येऊ शकतात आणि यानंतर जी आहे ती यात्रा सुद्धा काढण्यात आली आहे. अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.